बानू, आता मी तुला कांचीपुरम येथील कामाक्षीकडे घेऊन जातो आहे. बानू, या नीलांचन शक्तीपीठाचे नाव आहे कामाक्षी शक्तीपीठ. जे 52 शक्तीपीठ आहेत त्यामधील सर्वश्रेष्ठ असे हे शक्तीपीठ मानले गेले आहे. बानू, इथे सतीच्या शरीराचा गुप्त भाग अर्थात महामुद्रा स्थित आहे. देवा, या शक्तीपीठाचं महत्व काय आहे जी? बानू, इथे सतीच्या अस्तित्वाचे संकेत निरनिराळ्या पद्धतीने मिळतात. अंबुवाची योग पर्व सुरू झाले की गर्भगृहाचे द्वार स्वतःहून बंद होतात. बानू, या शक्तीपीठाची स्थापना केल्यापासून तंत्र साधनेसाठी हे स्थान अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. इथूनच पुढे ब्रह्मपुत्रा नदी आहे. या शक्तीपीठाचे आणि इथल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी उमानंद नावाचा महाभैरव स्थापित केला आहे. हे एक नैसर्गिक द्वीप आहे. बानू, ह्याच्याच पुढे मंध्यांचल नावाचा पर्वत आहे, जिथे मी माझ्या साधनेतून जागृत व्हावं ह्यासाठी कामदेवाने कामबाण मारला होता आणि मी त्याला तिथेच भस्मसात केले होते. परंतु बानू, ह्याच नीलांजन पर्वतावर मी कामदेवाला पुन्हा जीवदान दिले. बानू, आता आपल्याला आणखीन काही शक्तीपीठांकडे जायचे आहे. यावे कार्तिकेय. प्रणाम श्री विष्णू. शुभम भवतु. देव पायथ्याशी गेले आहेत. हो, मी पाहिलं. आज त्यांच्या भेटीचा योग नाही असं दिसतं आहे. तरीही आपण जेजुरी गडावर आलात हे उत्तम झालं. मातेची भेट होईल ना? हो, परंतु अजून त्या देवघरातून बाहेर आल्या नाहीत. भृगु ऋषी आणि माझी भेट झाली. श्री मल्हारी आणि श्री म्हाळसा देवी यांच्या अवताराची समाप्ती लवकरच होणार आहे.
असं त्यांनी सांगितलं. अर्थात आपल्याही अवताराची समाप्ती होईलच. मला तिथी ठाऊक नाही, परंतु तरी देखील मी आलो. हो, हे सत्य आहे. तिथी निश्चितीमध्ये अडथळा आहे. आता काय विघ्न असू शकतं? बाणाईला अजून सत्य समजले नाही. त्याचे काय करायचे हाच प्रश्न आहे. श्री खंडेराय बाणाईला घेऊन कुठे गेले आहेत का? शक्तिपीठांचं दर्शन घडवायला. आत्तापर्यंत हे घडायला हवं होतं, पण यात काही विलंब होणार नाही ना? नाही, श्री माहेसा देवींनी त्यांचा निर्णय घेतला आहे. आता काळच निर्णय घेईल. आणि श्री खंडेरायांनी बाणाईला सत्य कळावं म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. ते व्यर्थ जाणार नाहीत. असंच घडावं. मातेला कधी एकदा भेटतो आहे असं झालं आहे. आपण आधी त्यांची भेट घ्यावी, नंतर आपण बोलू. शुभम भवतु. माते, कार्तिकेय, ये. माते, तुला भेटण्याची अतीव इच्छा झाली म्हणून आलो. मलाही तुझी आठवण येत होती. शुभम भवतु. काय देऊ मी तुला? तू लवकर कैलासात ये. त्याची पूर्वतयारी सुरू आहे. मला वाटलं तू स्वतःसाठी काहीतरी मागशील. तू, पिताश्री, रिद्धी सिद्धी, श्री गणेश, नंदी सगळे गण कैलासात असताना मला अजून काय हवं? लवकर यावं. हो कार्तिकेय, निर्णय तर झाला आहे, पण इथून असंच निघता येणं सोपं नाही. मला त्याची कल्पना आहे. आम्ही इथून कैलासात प्रस्थान करतो आहोत हे जेव्हा इथे लोकांना कळेल तेव्हा त्यांना ते सहन होणार नाही. आणि हे हाताळणं कठीण आहे. काहीही झालं तरी प्रजेला आम्ही आपत्याप्रमाणे सांभाळलं आहे. आम्ही सदेह इथे नसू हे स्वीकारणं त्यांना अतिशय अवघड जाणार आहे. परंतु तुम्ही कैलासात जरी असलात तरी शक्तिरूपाने इथेच असणार आहात हे त्यांना पटवून द्यावे लागेल. कार्तिकेय, भक्तांच्या सगुण भक्तीला कसं पटवून देणार? आपले आराध्य सदैव आपल्या समोर आहेत याची त्यांना सवय असते. आणि इथे तर बिकट परिस्थितीतून जनजीवन सुरळीत केले आहे. त्याचे मूल्य काय आहे याची त्यांना कल्पना आहे. पण देव जर इथेच असतील तर त्यांना कसलेही भय बाळगण्याची आवश्यकता नसते. आणि बाणाई, तिचं काय होणार ठाऊक नाही. माते, तुला सत्य कळले आहे, पण ती घटना वेगळी होती. तू तात्काळ सारं काही समजून घेतलंस. तिला हे सोपे जाणार नाही. हो, मला त्याची कल्पना आहे. माझी एक इच्छा आहे, प्रस्थानाची तिथी लवकर निश्चित करावी. हो, पण यांना तर आधी येऊ दे. आणि श्री विष्णू आणि लक्ष्मीदेवी देखील आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. मी वाट पाहतो. घोषणा झाली की वायुदेव माझ्यापर्यंत वार्ता पोहोचवतीलच. त्याप्रमाणे मी कैलासात स्वागताची तयारी करतो. हो, आज्ञा असावी. कार्तिकेय, आलाच आहेस तर भोजन करून जा. आता तुझ्या हातचे भोजन गणांसोबत कैलासातच. शुभम भवतु. देवा,
हे कुठलं शक्तिपीठ आहे जी? बानू, हे श्री शैल्यम. इथे सतीच्या गळ्याचा भाग पडला होता. ह्याला भ्रामरी असे देखील म्हटले जाते. देवा, ह्या तर लक्ष्मी देवी होत्या ना? त्या आता कशा? बानू, या इथे आदिशक्तीने साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप धारण केले होते. देवींच्या मोहरात ते काय आहे? बानू, हे सिद्ध केलेले स्वयंप्रकाशित असे श्रीयंत्र आहे. ह्या कोण होत्या? बानू, त्या अगस्त्य ऋषींच्या पत्नी होत्या. भ्रामरी देवीच्या गर्भगृहात त्यांना विशेष स्थान आहे. म्या हातली माती घेऊ का जी? आव जरा बेगी बेगी करा की काम तुमचं. करतो तर निवड भाजी. हा सारखी आपली ती भाजीच एक सार. नारायण नारायण. शुभम भवतु. सकाळीच आला सा. बरं झालं दिस उगवताना तुमचं दर्शन झालं. ते नारायण नारायण. या की या. मी असाच आलो होतो. म्हटलं तुम्हा सर्वांना भेटावं आणि मग पुढे जावं. अव पण बानू नाही हत. हो, कुठे गेली? बानू म्हणली का कुणाच नाही सांगायचं नाही म्हणून. असं काय नाही, त्या देवांसंग शक्तिपीठाचं दर्शन करायला गेले आहे ती. नारायण नारायण. बर, तुम्ही सगळे बानू नसताना भेटलात. महाराज काय झालं? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही नव. नाही, परंतु आता इथून पुढे प्रत्येक क्षण बानूसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तिचे काय होणार हे कुणालाही ठाऊक नाही, परंतु आता तिला शक्य तितकं जपा. विशेषतः अजामेळ, तिला पाहून घे. ती इथून गेली तर पुन्हा दिसणार नाही. सावर स्वतःला अजामेळ. मला ठाऊक आहे ते सोपं नाही. महाराज, बानू मला दिसली नाही तरी चालेल, पण तिची इच्छा पुरी व्हायला हवी. ती एकलीच हत राहिलं नग आहे. ते आपल्या हातात नाही अजामेळ. जे घडेल त्याचा आपल्याला स्वीकार करायला हवा. पर नाही म्हणजे तुमची तरी भेट होईल का नाही ह्याच्यामुळे? नाही. श्री खंडेरायांनी अवतार समाप्ती केल्यावर इथल्या सर्व दिव्य शक्ती अदृश्य स्वरूपात कार्य करतील. स्वाभाविकपणे मीही तुम्हाला भेटणार नाही.
बानू, सतीच्या ह्या रूपाला कन्या देवी अथवा कन्याकुमारी असे म्हटले जाते. हे क्षेत्र कन्याकुमारी आहे. देवा, मला एक प्रश्न पडला आहे. बानू, मनात कोणताही संकोच न ठेवता विचार. देवा, तुम्ही मला या समध्या शक्तिपीठांचं दर्शन घडवताय, तर त्यामागं काय बाय कारण असणार. देवा, मला हात आणण्यामागं काय कारण असणार. बानू, योग्य प्रश्न विचारलास. बानू, सतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी मी ही शक्ती स्थळ स्थापन केली. या इथे सतीच्या पाठीचा भाग पडला होता. बानू, तू मला विचारलेस ना की मी तुला ह्या स्थानी का आणले म्हणून. बानू, या शक्ती स्थळासमोर श्रद्धेने शरण गेल्यास मनातील राग, लोभ, निग्रह, द्वेष सर्व काही दूर होतात अथवा त्याची तीव्रता कमी होते. बानू, आता तू देखील तुझ्या मनातील विकार इथेच विसर्जित करून टाक. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. आता या क्षणी हिने आपल्या संसारातून निघून जावं, आणि जर असं होणार नसेल तर मी मला स्वतःला संपून टाकेन. आता कशापायी येणं केलं. कारण अजूनही तू गडावर यावंस असं मला वाटत नाही म्हणून. बानू, मनुष्याचे भोग भोगून झाल्यानंतर त्याने मोक्षाची आकांक्षा ठेवावी, परंतु त्याआधी त्याने आतून संन्यस्त होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मी तुला या इथे घेऊन आलो कारण या शक्ती स्थळाचा तुला आशीर्वाद मिळावा, कारण ही स्वतः संन्यस्त आहे. ही देवी कन्याकुमारी आहे. बानू, जो कोणी संन्यस्त हिच्या समोर श्रद्धेने शरण जातो त्याला ही देवी प्रसन्न होते. देवी, माझा नमस्कार हाय बघा तुम्हाला. मला सत्य कळण्यासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या.